मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. तुम्ही इथे कशासाठी थांबले आहे असं विचारल्याचा राग आल्यानं आरोपीने दोघा पती पत्नीला शिवीगाळ करून लाकडी दांडा आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच पत्नीच्या गळ्यामधील सोन्याचे मणिमंगळसूत्र काढून घेतल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांजुळपोई शिवारात 1 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. कांचन तुकाराम आघाव या राहुरी तालुक्यातील तिळापूर इथे राहतात. त्यांची वांजुळपोई शिवारामध्ये शेत जमीन आहे. शेतीमध्ये ये जा करण्यासाठी त्यांचा स्वतंत्र असा रस्ता आहे. त्यांच्या शेजारी अनिल गीते आणि एकनाथ गीते यांची शेती आहे. त्यांना शेतामध्ये जाण्यासाठी आघाव यांनी त्यांचा रस्ता दिला होता. 1 मार्च रोजी सकाळी 11च्या सुमारास कांचन आघाव आणि त्यांचे पती तुकाराम असे दोघेजण त्यांच्या शेतामध्ये घास कापत होते. तेव्हा त्यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आरोपी अनिल गीते आणि विलास गीते असे दोघे मोटरसायकलीवरती उभे राहिले आणि थांबले होते. तेव्हा कांचन यांचे पती तुकाराम त्यांना म्हणाले की तुम्ही इथे कशासाठी थांबले आहे? तेव्हा आरोपी म्हणाले की तू आम्हाला इथे थांबले का असं का विचारतो, तुझा काय संबंध? असं म्हणून आरोपींनी दोघा पती पत्नीला शिवीगाळ केली, लाथाबुक्क्याने मारहाण केली, तसेच लाकडी काठीनं देखील मारहाण केली. तेव्हा तिथे इतर आरोपी आले आणि त्यांनी देखील पती पत्नीला मारहाण केली. तसेच कांचन आघाव यांच्या गळ्यामधील 5 ग्रॅमचे मणिमंगळसूत्र काढून घेतलं. तसेच तुम्ही परत आमच्या नादी लागले तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. घटनेनंतर कांचन तुकाराम आघाव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरनं आरोपी अनिल सखाराम गीते, विलास सखाराम गीते, शिवाजी नामदेव गीते, कैलास तुकाराम गीते, सखाहरी गोविंद गीते, जिजाबाई सखाराम गीते, सुवर्ण अनिल गीते, अरुणा विलास गीते या 8 जणांवरती मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मनोज साळवे, C24 राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.